आता आपण सविस्तर चर्चा करूया की कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे। सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांची निवड केली आहे। यामध्ये पुणे जिल्हा 94 लाख लाभार्थ्यांसह सर्वात आघाडीवर आहे। त्यानंतर जळगावमध्ये 42 लाख आणि कोल्हापूरमध्ये 38 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत। मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 37 लाख, नांदेडमध्ये 33 लाख आणि बीडमध्ये 25 लाख शेतकऱ्यांच्या याद्या बँकांना दिल्या आहेत। विदर्भात यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात अनुक्रमे 27 आणि 25 लाख शेतकरी पात्र आहेत। लातूरमध्ये 24 लाख, जालन्यात 19 लाख, अकोल्यात 18 लाख आणि परभणीत 18 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी 16 लाख शेतकऱ्यांची यादी तयार आहे। हा जिल्हावार निवडीचा टप्पा अत्यंत पारदर्शक आहे। जर तुमचा जिल्हा या पहिल्या 14 जिल्ह्यां नसेल तर काळजी करू नका, पुढील 24 ते 48 तासात उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे। हे सर्व जिल्हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि इथल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हा लाभ मिळणारच आहे।